सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे नेहमीप्रमाणे सहर्ष स्वागत आहे. आजच्या निरूपणाचा विषय आहे स्वरूपी असणे हीच आदर्श स्थिती. संस्कृत सुभाषित आहे, युक्तैव बोधयित्वैष जीवम आत्मनि योज्यते यदुक्ता साध्यते कार्यम न तद्यत् न शतैरपि. युक्तैव बोधयित्वैष जीवम आत्मनि योज्यते यदुक्त्या साध्यते कार्यम न तद्यत् न शतैरपि. म्हणजे युक्ती योजुनी केवळ जीवा आत्मप्राप्ती होत असे, युक्ती साध्य जे राहिते शतशतानेक प्रयत्नांनीही साध्य नसे. केवळ युक्ती योजल्यानेच माणसाला आत्मप्राप्ती होते आणि आत्मप्राप्ती ही युक्ती साध्य असल्यामुळे जरी त्यासाठी शेकडो प्रयत्न केले तरी शेकडो प्रयत्नांनी सुद्धा आत्मप्राप्ती होत नाही. केवळ युक्तीचे योजन म्हणजे युक्ती योजल्यामुळेच आत्मप्राप्ती होते. सारांश, आत्मा ही समजून घ्यायची जाणीवेची गोष्ट आहे, ती प्रयत्न साध्य गोष्ट नाही. याच्या स्पष्टीकरणासाठी अष्टावक्र संहिता अर्थात जगा वेगळे या नारायण पाटणकर लिखित पुस्तकातील प्रकरण 12 स्वरूपी असणे हीच आदर्श स्थिती या प्रकरणामध्ये एकूण सूत्रे 8 आहेत. 584 ते 90 वर ही 8 सूत्रे आलेली आहेत. जिज्ञासूनी मुळातून अभ्यासण्यायोग्य अशी ही सूत्रे आहेत. त्यांचा धावता आढावा मराठी पद्य रूपांतरण आपण येथे घ्यायचा प्रयत्न करूया. मूळ संस्कृत पद्य जे आहे ते आणि संपूर्ण मराठी विवेचन जिज्ञासूनी जरूर अष्टावक्र संहिता अर्थात जगा वेगळे या पुस्तकातून पाहण्यास हरकत नाही. आता सूत्र 1, शरीर वाणी कर्मासी उपेक्षुनी सहजमी असे स्थिरचित्त स्वभावे मी शांत रूप ध्रुव असे. येथे राजा जनक ज्याला अष्टावक्र महामुनींच्या उपदेश श्रवणाने आत्मज्ञान प्राप्त झाली तो म्हणत आहे की, हे मुने, शरीराच्या इंद्रिय कर्मांपासून तसेच वाणीच्या कर्मापासून मी पूर्ण अलिप्त राहून म्हणजेच इंद्रिय स्थिर ठेवून मनाच्या संपूर्ण शांतीने ध्रुवावस्थेत तथा मौनावस्थेत राहून शरीर वाणी मन बुद्धी यांची कर्मरतता म्हणजे शरीर वाणी मन बुद्धी सतत कर्मामध्ये रत असतात, तर शरीर वाणी मन बुद्धी यांची कर्मरतता निश्शेष थांबून त्यांची गती वेग आवेग यांना सहज शांत दक्ष साक्षी भावात मी सुस्थिर केले आहे. या योगे इच्छारूप तरंग उठणे बंद झाले आहे व मी वासना रहित झालो आहे. आता मला माझे स्वरूप म्हणजे केवळ विश्वचेतना असल्याचे यथास्थित जाणवत आहे. म्हणून विश्वचेतना रूपे मी किंवा अहम या मला प्राप्त असलेल्या सांप्रत जन्मातील शरीरात चैतन्य देव किंवा आत्मा रूपे स्पंदित असल्याची अनुभूती घेत आहे. राजा जनक म्हणतो, मी किंवा अहम म्हणजे राजा जनक याला आता विश्व चैतन्य रूपे आपल्यामध्ये जाणवत असलेली ससंवेद्य शक्ती किंवा प्राणशक्ती हेच ते आत्म्याचे स्वरूप असल्याचे स्पष्ट माहीत झाले आहे. म्हणजे जीवातील जीवशक्ती किंवा प्राणशक्ती हीच सर्व गोष्टींचं कारण आहे. ती प्राणशक्ती अनादि अनंत आहे. प्राणशक्ती जन्म मरणातीत आहे. फक्त ती ज्या देहात येते तो देह येणारा जाणारा, म्हणून देह आणि 36 तत्व ही सर्व तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. परंतु देह आणि 36 तत्व रूपी यंत्राला चालवणारी प्राणशक्ती हीच ती आत्मशक्ती किंवा हीच ती विश्वचेतना हे लक्षात घेतले तर आपल्यातील सतत स्पंदित होणारा प्राण हेच तर खरेखुरे आत्म्याचे रूप आहे. सूत्र 2, शब्द इंद्रिय आत्मभ्रमी ना लिप्त आसक्त मी असे सर्व विक्षेप सहज त्यागी समचित्त समत्वी असे. विक्षेप याचा अर्थ उलट सुलट जे मनात वाटतं ते, करावं न करावं, संकल्प विकल्प म्हणजे सर्व विरोधी गोष्टींना परस्पर विरोधी गोष्टींना विक्षेप असं म्हणतात.
टू बी ऑर नॉट टू बी अशी मनाची जेव्हा संभ्रमित अवस्था असते तेव्हा मनामध्ये चालणाऱ्या त्या संभ्रमित अवस्थेतील विचारांनाच किंवा त्या विचारशक्तीलाच विक्षेप असं म्हणतात. म्हणून सूत्र 2, शब्द इंद्रिय आत्मभ्रमी ना लिप्त आसक्त मी असे, सर्व विक्षेप सहज त्यागी समचित्त समर्थी वसे. शब्द इंद्रिय इतकेच नव्हे तर आत्म्याबाबतही मी लिप्त किंवा आसक्त नाही. आत्मा ही दिसणारी वस्तू नाही, त्या कारणाने त्याच्या दर्शन आदी मिथ्या भ्रामक म्हणजे गैरसमजुतींपासून निर्माण होणाऱ्या सर्व घटकांपासून मी दूर आहे. केवळ शुद्ध चैतन्य पूर्ण असणे हीच आत्मजाणीव असून हा आत्मा जीवाला पंच ज्ञानेंद्रिय विषयक शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादी गोष्टी अनुक्रमे श्रवण म्हणजे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक या इंद्रियाद्वारे जीवाला पंचज्ञानेंद्रिय विषयक जी इच्छा असते त्या इच्छांची जी निर्मिती होते ती इच्छा आणि त्यांची निर्मिती पंचज्ञानेंद्रियांबाबत आणि त्यांच्या पंचविषयक जी होत असते त्यासाठी आवश्यक ती चेतना किंवा शक्ती ही अंतरंगातील आत्मशक्ती किंवा प्राणशक्ती ज्याला आपण आत्मा म्हणतो तिथून प्राप्त होते. म्हणून जीवाला जीवन जगण्यासाठी त्याला ज्या ज्या इंद्रियगम्य गोष्टी आणि त्याबाबतच्या इच्छा असतात पंचज्ञानेंद्रियांच्या पंचज्ञान विषयक इच्छा आणि उर्मी लाटा ह्या ज्या त्याच्या जीवनात उमटतात त्यासाठी लागणारी चैतन्य किंवा त्यासाठी लागणारे ऊर्जा त्यासाठी लागणारी ऊर्जा ही जिथून प्राप्त होते ते ऊर्जेचं किंवा चैतन्याचं ठिकाण म्हणजे प्राणशक्ती आणि ही प्राणशक्ती हीच खरी खुरी आत्मशक्ती आहे. म्हणून जीवाच्या हृदयातील प्राण जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत प्राणी आहे. म्हणून जीवाचा प्राण वा प्राणशक्ती हीच आत्म्याची मूळ स्थिती आहे. हे राजा जनकाने पूर्णपणे समजून घेतले आहे. तरीही मुख्य चेतना स्रोत म्हणजे चेतनेचा साठा किंवा ब्रह्माची ब्रह्मशक्ती म्हणून जीवांतर्गत प्राणशक्ती रूपे काम करीत असतो. म्हणून जो आत्मा म्हणतात तो चेतनेचा स्रोत चेतनेचा मुख्य पुरवठा व चेतनेचा मुख्य उगम किंवा ब्रह्माची ब्रह्मशक्ती म्हणून जीवाच्या अंतर्गत चेतना स्रोत म्हणजे चेतनेचा पुरवठा म्हणून साठा म्हणून किंवा ब्रह्माची ब्रह्मशक्ती म्हणून जीवाच्या अंतर्गत जी प्राणशक्ती काम करीत असते त्या प्राणाला त्या प्राणशक्तीलाच आत्मा असे म्हणतात. प्राण आहे तोवर प्राणी म्हणजे जीव आहे. वेगळ्या शब्दात आत्मचेतना रूप आत्मा आहे तोवर जीवांचे जीवन आहे. हा आत्मा चैतन्य रूप असून सर्व जीवनाचा मूलाधार आहे. तो स्वतः जन्म मरणातीत असूनही जीव व जीवनाचा मूलाधार आहे. या ज्ञानामुळे मी म्हणजे अर्थात राजा जनक केवळ सर्वार्थाने शरीरापासून व शरीर धर्मांपासून व शरीर धर्मांपासून म्हणजे शरीराच्या कार्यापासून संपूर्णपणे दूर आहे. सर्व भ्रम विक्षेप म्हणजे संशय यापासूनच नव्हे तर आत्मा ही दिसणारी वस्तू नसून केवळ शुद्ध असणे आहे. म्हणजे सर्व भ्रमांपासून दूर असलेला राजा जनक म्हणत आहे की आत्मा ही दिसणारी दाखवता येणारी पाहता येणारी देता घेता येणारी वस्तू नसून ती केवळ शुद्ध असणेपणी जे जीवाच्या अंतरंगात चैतन्य असते त्या केवळ शुद्ध असणेपणी रूपी चैतन्य स्रोतालाच आत्मा असे म्हणतात. हे जाणून केवळ चित्ताच्या समत्वात म्हणजे मन वर खाली होत नाही अशा अवस्थेत विना आंदोलन विना हेलकावे राजा जनक आहे. आणि राजा जनकाच्या हृदयात स्वीकार आणि नकार यापैकी म्हणजे कोणत्याही विरुद्ध बाजूपैकी कोणतीच बाजू नाही. त्याला इच्छा नाही अनिच्छा नाही, त्याला सुख नाही दुःख नाही, त्याला स्वीकार नाही नकार नाही. तो केवळ तटस्थ साक्षीत्वात आहे. सूत्र 3 केवळ साक्षी भावात भ्रममाया नाशतो असे ऐसे जाणून समाधीचे अनुष्ठान मी करीत असे. अनुष्ठान याचा अर्थ एखादी गोष्ट तपस्येसारखी साधनेसारखी दीर्घकाल करणे. म्हणून केवळ साक्षी भावात भ्रममाया नाशतो असे ऐसे जाणून समाधीचे अनुष्ठान मी करीत असे. समाधीचे दुष्कर म्हणजे कठीण अनुष्ठानही
म्हणजे समाधी लावणे, समाधी साधणे अजिबात गरजेचे नाही. केवळ साक्षी भावात आपल्या विशुद्ध चैतन्यमय असणेपणाची जाण बाळगून संकल्प विकल्प रहित असणे हेच आत्मज्ञानासाठी पुरेसे आहे. जीवनाच्या प्रवाहात आपण मी माझे रहित विना अहंकार असणे हीच ती सहज समाधी किंवा सहजपणे समत्वाच्या अधीन असण्याची सहज योग क्रिया आहे. सूत्र 4. उच्च नीच वस्तुनाशात हर्षामर्ष धरी असे शांत दक्ष आत्मस्थित माझेसाठी तसे कधीही नसे. म्हणजे उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, उपयुक्त अनुपयुक्त, म्हणजे काही ज्याचा उपयोग होतो किंवा ज्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून उच्च नीच, उपयुक्त अनुपयुक्त, श्रेष्ठ कनिष्ठ अशा भौतिक वस्तूंच्या प्राप्ती म्हणजे मिळण्यामुळे किंवा प्राप्ती म्हणजे न मिळण्यामुळे अज्ञानी माणसाला सुखदुःख रूपी भावनांचे तडाखे सहन करावे लागतात. मात्र शांत दक्ष आत्मस्थित असलेल्या माझ्यासाठी म्हणजे राजा जनकासाठी तसे काही असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सूत्र 5. आश्रमानाश्रम ध्यान चित्त स्वीकृती त्याग तो असे या सर्वोद्भव भ्रमापार नित्य शुद्ध मुक्त मी असे. आश्रमानाश्रम ध्यान चित्त स्वीकृती त्याग तो असे या सर्वोद्भव भ्रमापार नित्य शुद्ध मुक्त मी असे. म्हणजे सत असत, स्वीकार नकार, आश्रम अनाश्रम म्हणजे मी ब्रह्मचर्य आश्रमात आहे का गृहस्थाश्रमात आहे का वानप्रस्थाश्रमात आहे का संन्यासाश्रमात आहे अशा जीवनाच्या 4 आश्रमांपैकी अमुक तमुक आश्रम मी भोगत आहे किंवा अमुक तमुक आश्रम माझा भोगून झाला, अजून पुढचा कुठला तरी आश्रम भोगायचा आहे अशी आश्रम किंवा अनाश्रम म्हणजे मी अमुक तमुक आश्रमात आहे आणि अमुक तमुक आश्रमात नाही. म्हणून कुठल्या तरी जीवनाच्या 4 आश्रमापैकी एखाद्या आश्रमात असणे किंवा एखाद्या आश्रमात नसणे हा विचार सुद्धा राजा जनकाच्या मनाला स्पर्श करत नाही. म्हणून तो म्हणतो सत असत, खरे खोटे, स्वीकार नकार, ऍक्सेप्टन रिजेक्शन, आश्रम म्हणजे 4 पैकी कुठल्या तरी आपण जीवनाच्या आश्रमात आहोत किंवा नाहीत यापैकी कोणताच विचार सत असत, स्वीकार नकार, आश्रम अनाश्रम, ध्यान चिंतन, यम नियम हे सारेच परस्पर विरोधी गोष्टी असून त्यांना काहीच अर्थ नाही हे समजून त्या सर्व परस्पर विरोधी गोष्टींना वर्ज समजून म्हणजे चिंतनामध्ये त्याचं काहीच महत्व नाही हे समजून या साऱ्यापासून नवे जगापासूनही आणि इतकंच नव्हे तर मी माझेपणापासूनही अलिप्त असलेला हा जो आहे राजा जनक तो केवळ आणि केवळ एकलत्वाने समग्र असा आत्मदान असलेला आहे. म्हणून राजा जनक सत असत, स्वीकार नकार, आश्रम अनाश्रम, ध्यान चिंतन, यम नियम हे सारेच वर्ज समजून म्हणजे टाकाऊ समजून या साऱ्यापासून नवे जगापासूनही आणि मी माझेपणापासून म्हणजे अहंकारापासूनही अलिप्त आहे. आणि यामुळे राजा जनक म्हणतो मला एकलत्वाने समग्र अशा आत्मदान असलेल्याला. त्यामुळे राजा जनक स्वतःला म्हणतो की एकलत्वाने समग्र अशा आत्मदान असलेल्या म्हणजे एक तोच समग्र, तो समग्र तोच एक अशी ही चैतन्याची जाणीव असणे म्हणजेच एकलत्वाने समग्र आत्मदान असणे म्हणजे हृदयातील स्पंदित असलेली प्राणशक्ती हाच तो आत्मा आणि हा आत्माच सर्वत्र व्यापून आहे. म्हणून हा आत्मा जो आहे तो सर्वस्व आहे, तो सर्वांमध्ये तो आहे आणि सर्व त्याच्यामध्ये आहे. सर्वस्व म्हणजे सर्वांमध्ये स्वला पाहणे आणि स्वमध्ये सर्वाला पाहणे आणि स्व याचा अर्थ आत्मा आणि आत्मा याचा अर्थ हृदयांतर्गत असलेली प्राणशक्ती. म्हणून जीवांच्या हृदयांतर्गत असलेली प्राणशक्ती हीच ती शक्ती सर्व जगात सर्व वस्तूमध्ये आहे आणि ही शक्ती सर्व वस्तूंच्या हृदय रूपाने स्पंदित आहे आणि वेगळ्या अर्थाने सर्व वस्तू हिच्याशिवाय असून नसल्यासारख्या आहेत. म्हणून आत्मा याला सर्वस्व म्हणतात. सर्वांमध्ये स्व म्हणजे आत्म्याला पाहणे
आणि स्वमध्ये सर्व गोष्टी पाहणे असा हा जो सर्वस्व म्हणजे सर्वांसाठी परिपूर्ण असलेली एकमेव अद्वितीय गोष्ट म्हणजे आत्मचेतना तीच सर्वत्र व्यापून राहिलेली आहे. कधी ती जीवाच्या अंतर्गत आहे, कधी ती बाहेर निसर्गामध्ये आहे. अंतर्गत प्राणशक्तीला आत्मा म्हणतात आणि बाहेरील प्राणशक्तीला खरं सांगायचं म्हणजे परमात्म शक्ती किंवा ब्रह्मशक्ती म्हणतात. तेव्हा आत्मा परमात्मा ब्रह्मशक्ती हे येथून तेथून एकच असून ही प्राणशक्ती ब्रह्मशक्ती हीच सर्व वस्तूंमध्ये आहे आणि सर्व वस्तू बाह्य सुद्धा हीच आहे. म्हणून दिसणाऱ्या सर्व गोष्टींच्या आत आणि बाहेर सुद्धा केवळ आत्मा रूपे हे चैतन्यच आहे असं कळलेलं असल्यामुळे हे केवळ शुद्ध चैतन्याचे असणे याखेरीज आत्मा म्हणजे काहीच नाही. या कारणाने ज्ञानी अज्ञानी आणि ज्ञानातीत अशा ज्या 3 श्रेणी आहेत त्या ज्ञानातीत किंवा ज्ञानोत्तर स्थितीत आत्मज्ञानी राजा जनक आहे. म्हणजे ज्ञानी म्हणजे आत्म्याचं ज्ञान असलेला, अज्ञानी म्हणजे आत्म्याचं ज्ञान नसलेला. परंतु खरा आत्मा हा ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे आहे. म्हणून आत्मा ज्ञान आणि अज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. हे जे राजा जनकाला कळलं तो राजा ज्ञानी नाही, अज्ञानी नाही, तो ज्ञानोत्तर स्थितीत आहे. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान या द्वैताच्याही पलीकडे परमतत्व रूप म्हणून केवळ असणेपणी हा राजा जनक आहे. आणि केवळ असणेपणी परमतत्व रूप असणे या स्थितीला ज्ञानोत्तर म्हणजे ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही विरोधी शक्तींच्या पलीकडे असणं म्हणतात. म्हणून राजा जनक हा ज्ञानोत्तर किंवा ज्ञानातीत आहे. सर्वसाधारण ज्ञानी अज्ञानी अशा 2 स्थिती असतात. परंतु शुद्ध आत्मा म्हणून जो स्वतःला पाहतो तो ज्ञान आणि अज्ञान, ज्ञानी आणि अज्ञानी या पलीकडे ज्ञानातीत किंवा ज्ञानोत्तर स्थितीत असतो. तसा राजा जनक आहे. सूत्र 6 कर्मानुष्ठान कर्म त्याग दोन्ही अज्ञान जाणीमी मी लिप्त न दोघासी स्वभावे आत्मभाव मी. जो स्वभावताच आत्मभावी असतो ज्याला स्वभावताच कळते की माझा भाव माझं असणे पण म्हणजेच मी आत्मा आहे याची शुद्ध जाणीव. म्हणून स्वतः आत्मा आहे अशी भावना ज्याची जागृत असते तो आत्मभावी म्हणजे जन्मजातच आत्मभावी स्वतःकडे आत्मा म्हणून पाहणारा आणि स्वतःकडे आत्मा म्हणून ब्रह्मचेतना म्हणून जो पाहतो तो आत्मभावी पण असतो आणि तो आत्मभानी पण असतो. म्हणजे आत्म्याचं भान, आत्म्याचं ज्ञान असणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जी विश्वचेतना आहे तीच आपण आहोत. हे ज्याने जाणले तो आपणाला देहातीत आत्मचेतना म्हणून पाहतो आणि देहातीत आत्मचेतना म्हणून जो पाहतो त्याच्या देहात जरी त्याला आत्मचेतना दिसली तरी देहात आणि आत सर्वत्र बाहेर एकच आत्मचेतना आहे. त्याचं भान त्याला असतं. असा माणूस स्वभावताच म्हणजे जन्मापासूनच सहजासहजी आत्मभान असलेला आणि आत्मभाव असलेला असतो. त्या कारणाने मी अमुक तमुक कर्म करीन किंवा कर्म करणार नाही अशा तऱ्हेचं कर्मानुष्ठान करणे किंवा कर्मत्याग करणे या दोन्ही पैकी कोणतीच बाजू तो मानत नाही. म्हणजे नाही तो संकल्प करत, नाही तो विकल्प करत, नाही तो मी अमुक तमुक करेन म्हणत, नाही तो मी अमुक तमुक नाही करणार असं म्हणत. तो केवळ अक्रिय साक्षीत्वात म्हणजे कोणतीही स्वतःहून मी म्हणून कृती न करता तो केवळ मी रहित असून तो सहजपणे जे घडेल त्याला सामोरे जाणारा असतो. म्हणून मी म्हणून कोणतीही कृती न करणं आणि समोर जे घडेल ते मी रहिततेने त्याच्याबरोबर असणं यालाच म्हणतात अक्रिय साक्षीत्व. आणि असा जो अक्रिय साक्षीत्वात असतो तो सदोदित वर्तमानात म्हणजे निरंतर चैतन्याच्या प्रवाहात कसा असतो. जसे तुकाराम महाराज म्हणतात जैसी गंगा आहे तैसे ज्याचे मन पहावा भगवान साक्षात रूपे. म्हणजे ज्ञानी माणसाचे मनच नष्ट आलेले असते आणि तो परम अमनावस्थेत आणि तो परम पवित्र अशा शांतीच्या अत्युच्च अवस्थेत असतो. म्हणून ज्ञानी माणूस
जो अमन असतो तो शांतीच्या अत्युच्च परमपावन अवस्थेत असतो. असा हा परम अमनी माणूस असतो. तो नेहमीच वर्तमानामध्ये वाहतेपणी चैतन्याच्या प्रवाहावर चैतन्य प्रवाह म्हणून स्वतःच वाहणारा असतो. म्हणून चैतन्याबरोबर ज्याचं जीवन चैतन्य पूर्णतेने रसरशीतपणे वाहत असतो एखाद्या निरंतर झऱ्यासारखं, तोच खराखुरा माणूस सक्रिय साक्षीत्वात वर्तमानात राहून स्वतःच चैतन्य आहोत आणि हे चैतन्याचं वाहनं म्हणजेच आपलं वाहनं म्हणजेच आपलं जीवन आहे असं तो समजतो. तेव्हाच असा माणूस खऱ्या अर्थाने जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन पहावा भगवान साक्षात रूपे या तुकोबानी म्हटलेल्या उक्तीप्रमाणे जीवन जगणारा असतो. आणि हेच ते आदर्श जीवन. सूत्र 7 अचिंत्य ब्रह्मचिंतनी अहिका ते चिंतिती हे भाव टाकूनी परी शांत दक्ष मी स्थिरमती. खरं बघायला गेलं तर ब्रह्म हा चिंतनाचा विषयच होत नाही, कारण इथे ब्रह्म सोडून काहीच नाही. जर इथे ब्रह्म सोडून काहीच नाही, दुसरेपणी काहीच नाही, तर या ब्रह्माचं चिंतन कोण व कसं करणार. परंतु काही माणसं म्हणतात मी ब्रह्माचं चिंतन करतो. बाबा रे, जेव्हा तू म्हणतोस की मी ब्रह्माचं चिंतन करतो, तेव्हा ब्रह्मापासून मी नावाचं काहीतरी वेगळेपण आलं. इथे ब्रह्म सोडून आत्मा सोडून दुसरं काहीच वेगळं नाही. असं असताना जर कोणी म्हणेल की मी ब्रह्मचिंतन करतो, तर ब्रह्मचिंतन करणारा वेगळा आहे. तो कोणतरी अहिक वस्तुरूपात आहे, तो कोणतरी मटेरियालिस्टिक आहे. अशा अर्थी अचिंत्य ब्रह्मचिंतनी अहिका ते चिंतिती. जे म्हणतात मी ब्रह्मचिंतन करतो, मला आत्मज्ञान आहे, मी आत्मा जाणतो, ते दुसरे दिसरे काहीच करत नाहीत. ते फक्त जे परमउच्च आत्मतत्व आहे त्यापासून स्वतःला विलग समजणारे, वस्तुरूपात समजणारे, कमोडिटी म्हणून समजणारे, ते मटेरियलिस्टिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो भौतिक सुखाबद्दलच चिंतन करणारे असतात. म्हणून जे कोणी म्हणतात मी ब्रह्मचिंतन करतो, त्याच्याबाबत अचिंत्य ब्रह्मचिंतनी कोणी अहिका ते चिंतिती. कोणी माणसं म्हणजे काही माणसं जेव्हा म्हणतात मी ब्रह्मचिंतन करतो, मी आत्मचिंतन करतो, तेव्हा ते ब्रह्माचं किंवा आत्म्याचं चिंतन करत नसतात. तर ब्रह्म आणि आत्मा याबाबत बोलताना त्यांच्या हृदयामध्ये कळत न कळत फायद्या तोट्याचं म्हणजे अहिक गोष्टीचं चिंतन असतं. म्हणून अचिंत्य ब्रह्मचिंतनी कोणी अहिका ते चिंतिती इह भाव टाकूनी परी शांत दक्ष मी स्थिरमती. मात्र राजा जनक म्हणतो जेव्हा ब्रह्माचं चिंतन चालू असतं, नव्हे ब्रह्माचं चिंतन सदोदितच चालू असतं, तेव्हा मी माझे पण इथे शिल्लकच नसतं. आणि ज्याचं मी माझे पण नाही त्याने इह भाव म्हणजे मटेरियलिस्टिक हॅपीनेस और अनहॅपीनेस म्हणजे भौतिक सुख किंवा असुख दुःख याची चिंताच टाकलेली असते. म्हणून जो भौतिक सुखाप्रती पूर्ण उदासीन आहे तोच माणूस खऱ्या अर्थाने ब्रह्म होऊन ब्रह्मरूपे ब्रह्मच असतो. म्हणून ज्यांचं ब्रह्मचिंतन चालू आहे त्यांच्यामध्ये मी माझा असा अहंभाव नसतो. मी माझा अहंभाव हाच इहभाव आहे, हाच मी माझेपणी सुख दुःखाचा भोग प्राप्त करून घेणारा भौतिक सुखवाद आहे. म्हणून अचिंत्य ब्रह्मचिंतनी कोणी अहिका ते चिंतिती इहभाव टाकुनी परी शांत दक्ष मी स्थिरमती. स्थिरमती म्हणजे ज्याची बुद्धी अत्यंत स्थिर ध्रुव झाली आहे असा. वास्तवात ब्रह्मचिंतनात असलेला चिंतक स्वतःच बृहत विराट ब्रह्म असतो. निर्गुण निराकार ब्रह्माचे चिंतन करणाऱ्याला आपल्यासारखेच निव्वळ ब्रह्मरूप म्हणजे ब्रह्माचंच अस्तित्व प्रदान करते. म्हणून मेडिटेटर इज दॅट विच इज मेडिटेटेड. म्हणजे ब्रह्मदृष्टीने ब्रह्म निहाळिता ब्रह्मी ब्रह्म होई ब्रह्म निहाळता ब्रह्मी ब्रह्म होऊनी ब्रह्म पार राही त्याशी कैसा काही आदी अंतराही. ब्रह्म म्हणजे विराट, सर्वत्र विराट तत्व असल्यामुळे त्या विराट तत्वावर ज्याची दृष्टी विराट झाली आहे, विराट तत्वावर ज्याचं ज्ञान विराट झालेलं आहे, तो सर्वत्र ब्रह्म पाहतो. आणि तो जेव्हा सर्वत्र ब्रह्म पाहतो तेव्हा ब्रह्मामध्येच त्याचा मी लोप पावलेला असतो.
म्हणून विराट दृष्टीने जो ब्रह्म पाहतो तो ब्रह्मदृष्टीने ब्रह्म न्याहाळिता ब्रह्मी ब्रह्म होई ब्रह्म न्याहाळता. विराट दृष्टीने जर ब्रह्म पाहू शकला एखादा तर त्या विराट दृष्टीने ब्रह्म न्याहाळत म्हणजे पाहत असताना त्या ब्रह्मामध्ये न्याहाळणारा म्हणजे ब्रह्म पाहणारा जो कोण असतो तो वेगळेपणी उरतच नाही, तो स्वतःच ब्रह्म होतो. म्हणून ब्रह्मदृष्टीने ब्रह्म न्याहाळिता ब्रह्मी ब्रह्म झाला ब्रह्म न्याहाळता. आणि आता हा विराट दृष्टीने ब्रह्म न्याहाळणारा माणूस जो स्वतःच ब्रह्म झाला तो आपल्या अतिविराट ज्ञानामुळे ब्रह्मी ब्रह्म होऊन ब्रह्म पार जाई त्यासी कैसा काही आदि अंत राही. तो आपल्या अतिविशाल विराट दृष्टीमुळे जो ब्रह्मदृष्टीने ब्रह्म पाहतो तो ब्रह्मामध्ये जाऊन स्वतःच ब्रह्म होतो नव्हे, त्याच्या सतत 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 विराट 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 म्हणजे बृहत 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 व्यापक होणाऱ्या दृष्टीमुळे मूळ ब्रह्माला सुद्धा तो आपल्या बरोबर अधिक अधिक विशाल आणि विराट बनवतो. म्हणून ब्रह्मदृष्टीने ब्रह्म न्याहाळिता ब्रह्मी ब्रह्म होई ब्रह्म न्याहाळता ब्रह्मी ब्रह्म होऊन ब्रह्म पार राही त्यासी कैसा काही आदि अंत राही. आता जेव्हा एखादा म्हणतो मी निराकार ब्रह्माचे चिंतन केले किंवा करतो तर ते असत्य आहे. ज्या अर्थी मी केंद्र मावळलेले नाही त्या अर्थी हे चिंतन मी केंद्रित म्हणजे मी या सेंटर मधून म्हणजेच ऐहिक गोष्टीमधूनच होत आहे. मी असं वेगळं समजणं म्हणजेच ऐहिकता. म्हणून जर एखादा कोणी म्हणेल मी ब्रह्मचिंतन केले किंवा करतो तर हे जे मी पण आहे तोच तो मटेरियलिझम आहे, तोच तो भौतिकतावाद आहे. जेव्हा भौतिकतावाद संपतो तेव्हा मी संपतो आणि जेव्हा मटेरियलिझम संपतो तेव्हा केवळ आणि केवळ विराट ब्रह्म असणं एवढंच उरतं. म्हणून ज्या अर्थी मी केंद्र मावळलेले नाही त्या अर्थी हे चिंतन मी केंद्रित म्हणजेच अहिकाचेच म्हणजे मटेरियलिस्टिक आहे. मात्र राजा जनक इह भाव रहित असल्याने राजा जनक इह भाव रहित असल्याने म्हणजे राजा जनक इज नॉट इन एनी वे मटेरियलिस्टिक थिंकिंग म्हणजे कोणत्याही भौतिक वादातून राजा जनक काहीच करत नसल्यामुळे त्याचा मीच मावळलेला आहे. आणि मी केंद्र रहित म्हणजे राजा जनक अहम किंवा अहमभाव रहित केवळ शुद्ध असणेपणी आहे. आणि असा जेव्हा कोणी मी रहित म्हणजे सेंटरलेस सेंटर म्हणजे केंद्राशिवाय वर्तुळ असतो किंवा केंद्राशिवाय वर्तुळ असणं याचा अर्थ असा आहे जेव्हा वर्तुळाला केंद्र असतो तेव्हा ते केंद्र म्हणजे पॉइंट ऑफ मटेरियल आहे. म्हणून मी हा पॉइंट ऑफ मटेरियल जो आहे मी हे केंद्र आहे हे जेव्हा गेलो तेव्हा तिथे निश्शेष ब्रह्म उरलं. म्हणून निश्शेष ब्रह्म याचा अर्थ सेंटरलेस सेंटर. निश्शेष ब्रह्म याचा अर्थ व्यक्तित्वाविण व्यक्त असावे. व्यक्तित्व म्हणजे सेंटर मी केंद्र. व्यक्तित्वाविण व्यक्त असावे म्हणजे मी रहित असणे म्हणजेच व्यक्तित्वाविण व्यक्त असणे म्हणजेच सेंटरलेस सेंटर म्हणजेच मध्यबिंदू विना वर्तुळ असणे. असं जेव्हा सर्व असतं तेव्हाच सेंटरलेस सेंटर असं जेव्हा असतं तेव्हाच तेथे पूर्ण ब्रह्म नांदत असतं. ब्रह्माला केंद्र नाही याचा अर्थच ब्रह्माला केंद्र नाही मध्य नाही हे ज्याला कळलं त्या व्यक्तीला व्यक्तित्व नाही, तो व्यक्तित्व रहित आहे. म्हणून ब्रह्माला केंद्र नाही मध्य नाही हे ज्याला कळलं त्या व्यक्तीला व्यक्तित्व नसतं, तो व्यक्तित्व रहित अहंभाव रहित पूर्ण मुक्त असतो. म्हणून 7वं सूत्र परत एकदा समजून घ्या. अचिंत्य ब्रह्मचिंतनी कोणी अहिका ते चिंतिती भाव टाकुनी परी शांत दक्ष मी स्थिरमिती. राजा जनक अष्टवक्रांना सांगतो हे भाव म्हणजे मी माझे पण टाकून माझं व्यक्तित्व टाकून शांत स्थिरमती असा जो कोणा इथे आहे तोच पूर्ण ब्रह्म आहे. जर कोणी एखादा मी समजून ब्रह्मचिंतन करत असेल तर ते ब्रह्मचिंतन नाही, ते अहिकाचं म्हणजे भौतिक वादाचंच चिंतन किंवा मंथन आहे. सूत्र 8 या सूत्र 8 मध्ये आपणाला या सर्व अध्यायाचा सारांश आणि आपल्याला निरूपणाच्या विषयातील युक्ती समजून येईल. सूत्र 8
साधना साधने टाकी क्रिया रहित धन्य तो असे, स्वभावे ही अक्रिय राही कृतकृत्य सहजची असे. निरूपणाच्या सुरुवातीला जे म्हटले आहे की आत्मप्राप्तीसाठी किंवा आत्मज्ञानासाठी शेकडो किंवा खंडो गणिक प्रयत्नांची गरजच नाही, त्याने काहीच साध्य होत नाही. केवळ यासाठी युक्ती पुरेशी आहे. तीच येथे साधने साधना यांचा सहज त्याग साधून स्वभावता अक्रिय साक्षीत्वात राहणे अशी युक्ती सांगितलेली आहे. तर युक्ती कोणती? तर साधना आणि साधने टाकायची आणि मी रहित शुद्ध स्नेहपणात स्थिरमती स्थिर बुद्धीने राहायचं. आणि ही असं शुद्ध असणेपणात स्थिर बुद्धीने साक्षीत्वात जो राहतो त्यालाच म्हणतात चॉईसलेस अवेअरनेस, म्हणजे आवड निवड रहित असणे. म्हणजे स्थिर बुद्धीने आवड निवड रहित असून जो नुसता असतो तो चॉईसलेस अवेअरनेस मध्ये असतो. आणि असा हा जो चॉईसलेस अवेअरनेस मध्ये असतो, आवड निवड रहित शुद्ध असण्यात असतो, त्याने सर्व साधने साधना प्रयत्न यांचा त्याग केलेला असतो. आणि सर्व साधने साधना यांचा त्याग केला जातो तेव्हाच प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे प्रयत्नांचा अंत झाला की परमेश्वर भेटतो. म्हणून साधने आणि साधना यांचा त्याग ज्याला घडला त्याला सहजासहजी आत्मप्राप्ती झाली. हे आठव्या सूत्रात सांगितलेलं आहे. आणि हे जे 8व्या सूत्रात सांगितलेलं आहे की ज्याने साधना साधने सर्व टाकलं आणि जो केवळ केंद्र रहित असणेपणात मी रहित असणेपणात शांत निवांत राहिला, तो आत्मचेतनेच्या प्रवाहाबरोबर आत्मचेतना म्हणूनच संपूर्ण जीवन प्रवाहित असलेला असतो. आणि आत्मचेतनेबरोबर आत्मचेतना म्हणून प्रवाहित जीवन ज्याचे आहे त्याने सर्व साधने आणि साधना यांचा त्याग केलेला आहे. आणि हीच ती युक्ती त्याला सहजपणे आत्मज्ञान प्राप्ती करून देते. म्हणून स्वरूपी असणे हीच आदर्श स्थिती हे आपण सर्वांनी नीट समजून घ्यावं. आणि जसा धन असलेला तो धनवान, बल असलेला तो बलवान, रूप असलेला तो रूपवान, तसा आत्मज्ञान असलेला तो आत्मवान, ही सर्व श्रेष्ठ आत्मस्थिती आपण सर्वांनी प्राप्त करून घ्यावी. आणि तुम्हा आम्हाला आत्मस्थिती प्राप्त होणे हा खराखुरा आत्म्याचाच गौरव आहे, हा खराखुरा त्या परमात्म्याचाच विजय आहे. अशा अर्थी स्वरूपी असणे हीच आदर्श स्थिती समजून घेताना सर्व साधना आणि साधने यांचा त्याग करून मी रहित केवळ असण्यामध्येच किंवा या युक्तीमुळेच आपणाला आत्मज्ञान होते हे आपण नीट समजून घ्यावे. आणि साधनांची आणि साधनेची उठाठेव न करता केवळ असणेपणी मी रहित असावे की आपोआप जे आपलं असणं आहे तेच आपलं आत्मवान म्हणजे पूर्ण आत्मा असणं आहे. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.